झी 24 तास एक पाऊल पुढे। बालक पालक सिनेमाच्या यशानंतर आता रितेश देशमुख लय भारी हा नवा मराठी सिनेमा आपल्यासाठी घेऊन येतोय आणि या सिनेमाचं वैशिष्ट्य म्हणजे या सिनेमाची फक्त निर्मितीच रितेश करणार नाहीये, तर या सिनेमातून एक अभिनेता म्हणूनही तो आपल्या समोर येणार आहे। रितेशचा अभिनेता म्हणून हा पहिलाच मराठी सिनेमा असणार आहे, तेव्हा याच निमित्तानं रितेश देशमुखशी केलेली ही एक्सक्लुझिव्ह बातचीत। पालक बनून अनेक बालकांना मार्गदर्शन केलेल्या रितेश आपल्या बरोबर आहे। बालक पालक नंतर काय त्याची पुढची असणार आहे भूमिका, पुढे तो काय करणार आहे त्याच्याकडूनच जाणून घेऊया। सर्वात प्रथम एवढा दर्जेदार चित्रपट दिला, एवढं यश मिळालं त्याबद्दल अभिनंदन। सगळ्यांच्या मनात येते की आता रितेश पुढे काय करणार। नाही, सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचा अत्यंत आभारी आहे की आपल्या सर्वांना बालक पालक हा चित्रपट आवडला। एवढा उत्कृष्ट प्रतिसाद आपण सर्वांनी ह्या चित्रपटासाठी दिलाय। खाल्लं ना शेण? शेण काय खायची गोष्ट आहे? त्यात पण नाहीये शेण खाणं। शेण खाणं म्हणजे काय हे शोधायचं। शेण खाणे म्हणजे नक्की काय रे विषय? आणि आता ह्यानंतर मी स्वतः मराठी चित्रपटात काम करणार आहे। निशिकांत कामत या चित्रपटाचे डिरेक्टर आहेत। मी आणि सिनेमंत्रा मुंबई फिल्म कंपनीची माझी फिल्म कंपनी, सिनेमंत्रा जी जितू ठाकरे यांची कंपनी आहे, दोघे मिळून आम्ही लय भारी हा चित्रपट काढत आहोत आणि त्यात मी पहिल्यांदा मराठीत भूमिका करणार आहे। बालक पालककडे जर पाहिलं तर तो सांगितल्याप्रमाणे एकदम वेगळा विषय होता। जड ही तसा पाहायला गेला तर जड ही विषय होता। हा जो दुसरा चित्रपट आहे त्याच्याविषयी थोडं काही कॉमेडी असेल की कसं असेल? नाही, मला वाटतं की प्रोड्युसर म्हणून वेगवेगळे चित्रपट आणण्याचे लोकांसमोर प्रयत्न करणार आहे। पहिला झाला सेन्सिटिव्ह चित्रपट, लहान मुलांचा चित्रपट होता। आता हा जो आहे हा आउट अँड आउट कमर्शियल चित्रपट आहे। ॲक्शन, रोमॅन्स, इमोशन, ट्रॅजेडी आणि असा मराठीसाठी असा मोठा एक चित्रपट आणण्याचा प्रयत्न करतो। जसं सांगितलं की खूप मोठा चित्रपट आहे, निशिकांत कामत एवढं दर्जेदार दिग्दर्शक। काय सांगाल, तुम्ही सोडून आणखी कोण हिरोईन म्हणा किंवा आणखी कोण मराठीतील कलाकार यात पाहायला मिळतील? नाही, हळूहळू ते सगळ्या गोष्टीबद्दल आपण सविस्तर नंतर बोलूया। एकंदरीतच मराठी चित्रपटांना गेल्या काही दिवसात प्रचंड वेगवेगळे विषय आलेले आहेत। तुमचा स्वतः चित्रपट वेगळा होता। एकूण मराठी चित्रपटाकडे पाहिलं तर असं वाटतं का की खरंच मराठी चित्रपट आता हिंदीशी नाही तर बाहेरच्या चित्रपटांशीही स्पर्धा करत आहेत? तसे मला वाटतं सर्वप्रथम आपण हिंदीशी किंवा इतर चित्रपटांशी स्पर्धा न करता आपला दर्जा किती उंचावता येईल त्याचा प्रयत्न केला पाहिजे। कॉन्टेंटमध्ये, विषयामध्ये किंवा प्रोडक्ट क्वालिटीमध्ये लोकांपर्यंत आपण तो चित्रपट कसा पोहोचू यात सुद्धा एक विशिष्ट कला आपण हाताळली पाहिजे। आणि मला असं वाटतं की लोकांनी सुद्धा जाऊन चित्रपट पाहायला पाहिजे। बालक पालक सारखाच तुझा पुढचा चित्रपटही तेवढाच यशस्वी हो आणि प्रेक्षकांनी तुला स्वीकारावं। या चित्रपटात नायक म्हणूनही हिंदीमध्ये तू गाजलेला, यापुढेही मराठीतही तेवढंच प्रेक्षकांनी पसंत करावं अशी झी 24 तासकडून शुभेच्छा। आमच्याशी चर्चा केल्याबद्दल धन्यवाद। एकंदरीतच आपण पाहू शकताय की मराठीमध्ये आता रितेश देशमुख स्वतः हिरो म्हणून येणार आहे। त्याचा अभिनय पाहण्यासाठी सर्वच जण उत्सुक असतील यात शंका नाही। झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट अमोल धर्माधिकारीसह कैलास पुरी, पुणे।